तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणाऱ्यांना अद्दल अशी घडवा। मित्रांनो, चांगला माणूस होणं ही मोठी गोष्ट आहे, पण जगात असे अनेक लोक असतात ज्यांना दुसऱ्याचं चांगुलपण पचत नाही। ते त्यांचाच फायदा घेतात। तुम्ही मदत केली तर ती त्यांची सवय बनते, तुम्ही गप्प राहिलात तर ती तुमची कमजोरी बनते, आणि तुम्ही हसून दिलं तर ते तुमच्यावरच असतात। हे लोक आपलं आयुष्य सोपं करण्यासाठी सतत आपल्याला वापरतात, पण कधीच आपल्या भावनांची किंमत देत नाहीत। म्हणूनच गरज आहे अशा लोकांना योग्य अद्दल घडवण्याची। चला पाहूया 10 महत्त्वाचे मुद्दे जे आपल्याला रोजच्या आयुष्यात दिसतात। नंबर 1, गरज पडली कीच आठवण काढणारे लोक। अनेक लोक असतात जे तुमच्याशी संपर्क साधतात फक्त त्यांना काम असेल तेव्हाच, बाकी वेळी ते तुम्हाला विचारतही नाहीत, तुमची खुशालीही घेत नाहीत। त्यांना तुमच्या भावना, वेळ किंवा नातं याची किंमतच वाटत नाही। अशांना तुम्ही एकदा स्पष्ट सांगा, माझ्याकडे फक्त गरज पडली की येऊ नकोस। हे बोलणं कठोर वाटेल, पण खरं म्हणजे यामुळे त्यांना तुमचं महत्त्व कळतं। त्यांना जाणवतं की तुम्ही वस्तू नाही तर भावना असलेला माणूस आहात, आणि जर त्यांना खरंच तुमची किंमत असेल तर ते फक्त गरजेपोटी नाही तर मनापासून तुम्हाला आठवू लागतील। नाहीतर अशा लोकांपासून दूर राहिलं तरी तोटा तुमचाच कमी होतो, कारण तुमचं मन फुकट दुखावलं जात नाही। नंबर 2, सतत पैसे उचलणारे आणि परत न करणारे। हे लोक तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतात। ते वारंवार पैसे मागतात, उद्या परत करतो म्हणतात, पण ते उद्या कधीच येत नाही। तुम्ही विचारलं तर ते हसून टाळतात किंवा नको तिथे कारणं देतात। सुरुवातीला तुम्ही मदत करता कारण तुमचं मन मोठं असतं, पण हळूहळू लक्षात येतं की ते तुम्हाला फक्त ATM मशीन समजतात। अशा वेळी पुढच्या वेळी मदत करायची असेल तर ठाम अट ठेवा, आधी जुने पैसे परत कर, मग मी पुढे देईन। हे बोलणं थोडं कठीण वाटेल, पण यामुळे त्यांना जाणवतं की तुमचं चांगुलपण म्हणजे लुटायचं साधन नाही। जर खरंच त्यांना पैशाची गरज असेल ना, तर ते जुनी जबाबदारी पूर्ण करूनच मगच तुमच्याकडे येतील। आणि जर त्यांनी तुम्हाला सोडलं तर समजा ते फक्त पैशासाठीच जवळ होते, नात्यांसाठी नव्हे। नंबर 3, भावनिक ब्लॅकमेल करणारे। काही लोक तुम्हाला अपराधी वाटतात। तू नाही मदत केली तर मी एकटा पडेन, फक्त तूच आहेस माझ्यासाठी, असं म्हणून ते तुम्हाला ओढतात। हे त्यांचं मोठं हत्यार असतं, कारण त्यांना माहीत असतं की तुम्ही हृदयाने मऊ आहात। पण लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या जबाबदाऱ्या उचलणं म्हणजे स्वतःच्या खांद्यावर ओझं वाढवणं। अशा वेळी ठामपणे सांगा, तुझी जबाबदारी मी नाही उचलणार, तुला जे पेलवायचं आहे ते तुलाच करायचं आहे। हे बोलल्यावर सुरुवातीला ते दुखावले गेले तरी नंतर त्यांना तुमच्या मर्यादा समजतात। ते शिकतात की तुमच्या भावनांचा वापर करून काहीही करून घेणं आता शक्य नाही, कारण खरा मित्र किंवा जवळचा माणूस तुम्हाला अपराधी नाही वाटणार, तर सोबत उभा राहणार। नंबर 4, तुमच्या गप्प राहण्याचा फायदा घेणारे। तुम्ही शांत राहता म्हणून लोकांना वाटतं की तुम्ही काहीच बोलणार नाही, म्हणून ते पुन्हा पुन्हा तुमच्या मनावर वार करतात, अपमान करतात किंवा तुमचं मत न विचारता निर्णय घेतात। त्यांना वाटतं की तुमचं गप्प राहणं म्हणजे तुमची कमजोरी, पण खरी गोष्ट अशी आहे की गप्प राहणं ही कमजोरी नसते, ती तुमची सहनशीलता आणि मोठेपण असतं। मात्र त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांना कधी ना कधी उत्तर द्यायलाच लागतं। एकदा का तुम्ही ठाम आवाजात सांगितलं, हे मला योग्य नाही वाटत, की त्यांना जाणवतं तुम्ही शांत आहात म्हणजे घाबरला नाही, तर योग्य वेळ येईपर्यंत संयम बाळगला होता। त्या दिवसानंतर ते तुमच्या शांततेला कधीही कमजोरी समजणार नाहीत, उलट त्यांना तुमच्या मनाची ताकद समजेल। नंबर 5, काम तुमच्यावर ढकलणारे। ऑफिसमध्ये किंवा घरात काही लोक नेहमी स्वतःचं ओझं तुमच्यावर टाकतात, कारण त्यांना खात्री असते हा नाही म्हणणार नाही। तुम्ही हसत हसत काम उचलता आणि त्यांना अजूनच सवय लागते। पण लक्षात ठेवा, तुमची जबाबदारी आणि त्यांची जबाबदारी वेगळी आहे। पुढच्या वेळी ठाम बोला, हे काम माझं नाही, तूच कर। हा एक मोठा नकार त्यांच्यासाठी मोठा धडा ठरतो, कारण त्यांना पहिल्यांदाच जाणवतं की तुम्ही वापरून घेण्यासारखे नाही, तेव्हा त्यांना तुमच्या होकारापेक्षा तुमच्या नकाराची ताकद कळते। नंबर 6, उपकार विसरणारे लोक। आजकाल काही लोक कितीही मदत केली तरी धन्यवाद म्हणायलाही तयार नसतात। तुम्ही संकटात उभं राहून त्यांना साथ देता, वेळ देता, पैसे देता, पण त्यांना वाटतं की तुमचं हे कर्तव्यच आहे। हे तसं आहे जसं पावसात भिजल्यावर तुमच्या छत्री देतात, पण ऊन पडताच तुम्हालाच विसरतात। अशाने एकदा ठाम विचारलं पाहिजे, तुला खरंच वाटतं का मी तुला फुकट मदत करतो? हे ऐकल्यावर त्यांना कळतं की तुमचं चांगुलपण हे मोफत मिळालेला हक्क नाही, तर त्याग आहे। नंबर 7, तुमच्या दयाळूपणाची थट्टा करणारे। काही लोक तुम्हाला भोळा, साधा म्हणून चिडवतात, जणू दयाळूपणा म्हणजे कमजोरीच आहे। पण खरं तर चांगुलपणा ठेवणं ही मोठी ताकद असते, कारण जगात प्रत्येक जण कठोर असतो, पण माणूसपणा जपणं सगळ्यांच्याच बसचं नसतं। अशा वेळी गप्प राहू नका, ठामपणे सांगा, माझा चांगुलपणा हा माझा अभिमान आहे, तो तुझ्या थट्टेचा विषय नाही।
हे ऐकल्यावर त्यांना कळतं की तुमचे गुण हे तुमचं सामर्थ्य आहे, कमकुवतपणा नाही. आणि मग ते पुन्हा कधीही तुमच्या दयाळूपणाची टिंगल करायला धजावत नाही. नंबर 8, सवयीने नेहमी होकार अपेक्षित करणारे. काही लोकांना तुमच्याबद्दल इतका विश्वास बसतो की तुम्ही नेहमीच हो म्हणाल. त्यामुळे ते प्रत्येक छोटी मोठी गोष्ट तुमच्यावर ढकलतात, कारण त्यांना खात्री असते की तुम्ही कधीही नकार देणार नाही. पण लक्षात ठेवा, सतत होकार देणं म्हणजे स्वतःला विसरणं. म्हणून पुढच्या वेळी एखादी मागणी आली तर शांतपणे उत्तर द्या, यावेळी शक्य नाही. हा एक साधा नकार त्यांच्या डोक्यात कायमचा ठसा उमटवतो. तेव्हा त्यांना कळतं की तुमचं मन मोठं आहे, म्हणून तुम्ही मदत करता, पण त्यांचा गैरफायदा घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. नंबर 9, फक्त घेणारे पण कधीच न देणारे. काही नाती नेहमी फक्त घेण्यावरच चालतात. ते तुमच्याकडून वेळ, पैसा, प्रेम, आधार सतत घेत राहतात, पण त्यांच्याकडून तुम्हाला कधीच साथ, काळजी किंवा जपणूक मिळत नाही. त्यामुळे तुमच्या मनात हळूहळू थकवा, रिकामेपणा आणि निराशा निर्माण होते. नातं हे दोन बाजूंनी जपलं गेलं तरच टिकतं. एकट्याने जपून ते जिवंत राहत नाही. तर तुम्हीच नेहमी देत राहिला तर ते तुमच्या त्यागाची कधीही कदर करणार नाहीत. म्हणून अशा नात्यांना एकदा थांबवा. त्यांना स्पष्ट सांगा, नातं हे दोन बाजूंनी असतं. फक्त मीच का देऊ हे ऐकल्यावर त्यांना आरशातलं खरं रूप दिसेल. खरी नाती तीच असतात जिथे देणं घेणं दोन्ही बाजूंनी मनापासून होतं. नंबर 10, तुमच्या चांगुलपणाला कमजोरी समजणारे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही लोकांना असं वाटतं की तुम्ही खूप चांगले, शांत आणि समजूतदार आहात, म्हणून तुमच्यावर सहज राज्य करता येईल. ते तुमच्या मृदू स्वभावाचा गैरफायदा घेतात आणि तुम्हाला कमी लेखतात. पण लक्षात ठेवा, चांगुलपणा म्हणजे दुर्बलता नाही. तुमचं शांत राहणं, संयम दाखवणं हे तुमच्या सामर्थ्याचं लक्षण आहे. एकदा ठामपणे अशा लोकांना सांगा, माझा चांगुलपणा ही माझी ताकद आहे, त्याला कमजोरी समजू नकोस. हे ऐकल्यावर त्याचा गैरसमज दूर होतो. खरं तर जगात चांगुलपणा इतकं मोठं शस्त्र दुसरं नाही. ज्याच्याकडे चांगुलपणा असतो तो खरा बलवान असतो. त्यामुळे तुमच्या चांगुलपणाला कोणीही कमकुवतपणा समजू नये हे दाखवून द्या. मित्रांनो, जगात लोक दोन प्रकारचे असतात. एक जे तुमच्या चांगुलपणाची कदर करतात आणि दुसरे जे त्याचाच गैरफायदा घेतात. पहिल्या प्रकारच्या लोकांसाठी नेहमी दार उघडं ठेवा, पण दुसऱ्यांसाठी मर्यादा आखा. कारण तुमचं आयुष्य हे तुमचं आहे आणि त्यांचं रक्षण करायला तुम्हीच सज्ज राहिलं पाहिजे. चांगुलपणा ही तुमची शान आहे, पण त्याचं ओझं होऊ देऊ नका. गरज पडली तर लोकांना अद्दल घडवून सांगा, मी दयाळू आहे पण भोळा नाही. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.